नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 7 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 च्या मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक या पदाकरता मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील मित्रांनो अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेली आहे। तर मित्रांनो जे काही आपण प्रश्न कव्हर करत आहोत ते मित्रांनो परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत आणि TCSने जे प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारली गेलेली संपूर्ण काही प्रश्न आपण त्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहेत व या व्हिडिओजमध्ये देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसं मित्रांनो जसं की आपण अभ्यास करून पाहिलं आहे की BMC रिलेटेड तुम्हाला सर्व काही चालू घडामोडी व BMC आधारित तुम्हाला सर्व काही प्रश्न विचारले जातील। त्या अनुषंगाने आपण आपल्या प्रत्येक जे काही सिरीज आहे आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे त्यामध्ये आपण BMC रिलेटेड बेसिक टू हाय लेवलचे सर्व काही आपण क्वेश्चन त्यामध्ये कव्हर केलेले आहे, जे की तुमच्या परीक्षेत 100% फिक्स मित्रांनो तुम्हाला विचारली जाणार म्हणजे जाणारच। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर पाहूया आपल्या आजच्या भाग 7 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, BMC कडून म्हणजेच की बृहमुंबई महानगरपालिकेकडून मुंबईत कोणत्या प्रकारच्या पाण्याचा पुरवठा जो की केला जातो किंवा पाणी पुरवठा केला जातो? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की क, तलावाचे पाणी। तर तलावाच्या पाण्याचा जो आहे थोडक्यामध्ये बृहमुंबईकडून जे की पाणी पुरवठा केलं जातं मुंबईमध्ये। तर मुख्यतः जे आहे जे की बृहमुंबई महानगरपालिकेकडून जे आहे तलावाचं पाणी जे की मुंबईमधले जे मुख्य तलाव आहेत ज्यामध्ये अप्पर वैतरणा तलाव असो, त्यानंतर आहे मोडक सागर तलाव असो, त्यानंतर तानसा व त्यानंतर मध्य वैतरणा, त्यानंतर आहे भातसा, त्यानंतर आहे विहार आणि तुळशी, हे जे काही मुख्य तलाव आहेत या तलावामार्फत जे आहे जे की BMC कडून मुंबईमध्ये पाणी पुरवठा केला जातो। तर मुख्यतः जे आहे या ठिकाणी अप्पर वैतरणा या तलावामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे की पाणी पुरवठा मुंबईमध्ये केला जातो। तर पाण्याचं जे मुख्य स्रोत आहे जे की तलाव हे आहे मुंबईमध्ये। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे, बृहमुंबई महानगरपालिका कोणत्या क्षेत्रात काम करते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड वरील सर्व, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करते। त्यामुळे जे आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 3 आहे पुढील, बृहमुंबई महानगरपालिका कोणत्या सोयीसुविधा पुरवते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पाणी पुरवठा ही जी काही सोयीसुविधा आहे जे की बृहमुंबई महानगरपालिका पुरवते। तर बाकी रेल्वे सेवा, हवाई वाहतूक आणि वीज पुरवठा हे सर्व जे आहे वेगवेगळ्या विभागाला देण्यात आलेली कामं आहेत, परंतु जे BMC कडून देणारी सोयीसुविधा आहे जे की यापैकी पाणी पुरवठा ही सोयीसुविधा आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला यावर देखील आधारित प्रश्न येतात मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला सर्व काही बेसिकपासूनचे क्वेश्चन्स माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश येथे आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला? तर कोण्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बौद्ध धर्म स्वीकारला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, नागपूर या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे की बौद्ध धर्म स्वीकारला। तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी जे की बौद्ध धर्म स्वीकारला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे 14 ऑक्टोबर 1956ला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे की बौद्ध धर्माची दीक्षा घेतली किंवा बौद्ध धर्म स्वीकारला नागपूर या ठिकाणी। त्यामुळे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, महाकवी कालिदासचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे? तर कालिदासचे स्मारक या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, रामटेक या ठिकाणी जे आहे जे की कालिदासचे जे की स्मारक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे,
कर्मवीर कोणाला म्हणतात, तर कर्मवीर म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील हे आपण जे की पूर्ण नाव ऐकलं असेल तरी परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील एक निकनेम म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर कर्मवीर जे आहे कोणाला म्हणून ओळखलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, भाऊराव पाटील यांना जे आहे थोडक्यामध्ये कर्मवीर म्हणून ओळखलं जातं. तर यांना जे आहे अजूनही एका नावानं ओळखलं जातं, जे की शिक्षण यात्री. तर शिक्षण यात्री म्हणून कोणाला ओळखलं जातं, जर तुम्हाला असा परीक्षेत प्रश्न आला तर ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना जे आहे जे की शिक्षण यात्री म्हणून देखील ओळखलं जातं किंवा शिक्षण यात्री म्हणून देखील संबोधलं जातं, कारण त्यांनी शिक्षणामध्ये जे काही अग्रेसर क्रांती केलेली होती त्यावेळेस, त्यामुळे ज्या यांना शिक्षण यात्री असं देखील त्यांना म्हटलं जातं. तर हे देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्हाला हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, शिवथरगड कोणाशी संबंधित आहे, तर खालीलपैकी शिवथरगड, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, संत रामदास यांच्याशी संबंधित आहे. शिवथरगड हे जे आहे जे की आणि हे कोण्या ठिकाणी आहे तर म्हटलं तर हे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये जे की शिवथरगड हे आहे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होईल. आणि जर जिल्हा विचारला तुम्हाला तर रायगड हे त्याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस मित्रांनो तुम्ही नोट्स किंवा ई-बुक जर अजूनही मिळत असाल मित्रांनो, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही A to Z TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मिळणार आहे, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी व्याकरण, मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयाची मित्रांनो तुमची परिपूर्ण एकूण 200 गुणांची मित्रांनो तयारी होऊन जाणारी असेल, ज्यामध्ये मित्रांनो TCSच्या आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे, जे की प्रिव्हियस TCS जेवढ्याने एक्झाम घेतली आहे त्यामधल्या आपण सर्व प्रश्नांचा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील जी BMCचा अभ्यासक्रम आहे, BMC रिलेटेड संपूर्ण माहिती देखील आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. त्यासोबतच कमी वेळेत संपूर्ण काही मित्रांनो तयारी त्याद्वारे तुमची होऊन जाणारी असेल. PYQ प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळवून असाल तर लगेच व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. सर्व काही मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच 5 मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो ते मिळणार असेल. आणि प्राइस देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे की अगदी अफोर्डेबल आहे. प्रति विद्यार्थी मित्रांनो याचा जो आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं मित्रांनो तुम्हाला एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थी अजूनही मिळत असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. तुम्ही आपलं A to Z सर्व काही स्टडी मटेरियल मिळवला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स किंवा मित्रांनो कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही. तुमचं सर्व काही अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होईल. त्यासोबतच BMCची मित्रांनो जी काही संपूर्ण माहिती पुस्तिका आहे ते देखील आपण तुम्हाला लवकरच त्या पॅकेजमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे नक्की आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो पुढचा. संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती, तर खालीलपैकी कोणती जी आहे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क, देहू ही जी आहे जे की संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकारामाचे समाधी स्थान आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, देहू हेच ठिकाण जे आहे जे की समाधी स्थान देखील आहे. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 10 आपला, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वा शिरवाडकर, म्हणजेच की विष्णू वामन शिरवाडकर हे जे आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. ऑप्शन नंबर ब हे याचं या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11 असा आहे पुढील, रिडल्स इन हिंदुझियमचे लेखक कोण आहेत, तर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत असं म्हटलेलं आहे, रिडल्स इन हिंदुझियम. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे रिडल्स इन हिंदुझियम या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 12, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क,
ताराबाई शिंदे यांनी जे आहे जे की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर TCSद्वारे जेवढ्या काही आतापर्यंत एक्झाम झाल्या आहेत ज्यामध्ये ग्रंथ आणि लेखक यावर आधारित देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही या प्रकारच्या प्रश्नाचा देखील मित्रांनो अभ्यास करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये मार्क गमावण्याचे चान्सेस मिळणार नाही। त्यामुळे जे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत किंवा त्यांचे लेखक आहेत हे देखील तुम्ही नक्की वाचून घ्या। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13वा पुढील असा आहे, वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहे? तर वेदोक्त प्रकरण, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की शाहू महाराज। तर शाहू महाराज यांच्या संबंधित वेदोक्त हे प्रकरण होतं, जे की कोण्या साली घडलं असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला तर ते आहे हे प्रकरण 1899 साली जे की कोल्हापुरात घडलेलं हे प्रकरण आहे। कारण का राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचेच होते, त्यामुळे जे की हे प्रकरण त्या ठिकाणी घडलेलं आहे। आणि कोण्या साली म्हटलं तर ते आहे 1899 साली वेदोक्त हे प्रकरण होतं। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 14वा असा आहे, संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की आळंदी हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा, मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड NM जोशी यांनी जे आहे जे की मुंबईमध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली जे की होती। तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणत्या साली, जर असा जर प्रश्न विचारण्यात आला कोणत्या साली स्थापना झाली, तर याचं उत्तर होणार असेल जे की 1911 साली जे आहे जे की नारायण मल्हार जोशी यांनी जे आहे मुंबईमध्ये स्थापना केलेली होती। तर NM जोशी म्हणजेच की त्यांचं पूर्ण नाव काय होईल तर नारायण मल्हार जोशी असं जे आहे यांचं पूर्ण नाव होणार असेल। 1911 साली मुंबईत या ठिकाणी जे आहे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती। तर हे सर्व काही इन्स्टिट्यूशन्स किंवा जे काही महत्त्वपूर्ण संघटना असतील त्यांच्या स्थापना असतील हे सर्व काही आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे परीक्षेमध्ये। यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोच आणि मुंबई ललित असल्यामुळे हे देखील एक मध्यंतरी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला आजचा हा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा, अन्यथा आपण या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू। आणि हे BMC रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर प्रश्न क्रमांक 16वा असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन आहे अ महापौर, ब आहे आमदार, क आहे खासदार आणि ड आहे मुख्यमंत्री। यापैकी कोण जे आहे जे की BMCचे प्रमुख असतात? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा, अन्यथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू। आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपले BMC साठीचे TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील ते सर्व काही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आज या क्षणापासून सर्व काही अभ्यासक्रम कव्हर करता येईल। तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।